आपल्यासोबत पोहरादेवीचे महंत आणि विधान परिषदेचे आमदार जे आहेत ते बाबूसिंग महाराज आहेत। महाराज, काय सांगाल? आज या ठिकाणी रेशीम बागेमध्ये संघ कार्यालयामध्ये तुम्ही स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। आज या नागपूर शहरामध्ये प्रथमच युती सरकारने सर्व सन्मानाने यांचं पूर्ण यशस्वी झाल्यावर आज या हेडगावार निवासस्थानी सर्व मंत्री महोदय, आमदार साहेब दर्शन स्वरूपी सोहळ्यामध्ये उपस्थित आहे। हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे। काय वाटतं, या ठिकाणी स्थळाला भेट दिली आहे तुम्ही? अनेक आमदार सांगतात की प्रेरणा ऊर्जा मिळते या ठिकाणी। इथं भेट दिल्यावर सर्व एकदम समाधानकारक आहे। येणाऱ्या काळामध्ये देशभरातून सर्व समाजांना यशस्वी होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे। तुम्ही पहिल्यांदाच आमदार झाला आहात आणि पहिल्यांदाच या ठिकाणी येतात। आमदार तर आता झालं सर, मी पहिल्यापासूनच संघ परिवारासोबत अनादी काळापासून सरसंघचालक मोहनजी सोबत आम्ही सर्व संघ कार्यासोबत आहोत। हा योग्य रीतीने हा कार्य पार पडणार आहे। तुम्ही बंजारा समाजाचे महंत आहात, संघ मुख्यालयात आलात, काय आवाहन कराल बंजारा समाजाला या ठिकाणी? बंजारा समाजासाठी जे आमचे धर्मगुरू परमपूज्य रामरावजी बापू त्यांची जी काही अपेक्षा होती समाजासाठी, देशभरासाठी, ते कार्य त्यांचं पूर्ण व्हावं म्हणून आम्ही त्यांचे सर्व कार्य हाती घेऊन येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय प्रदान करण्यासाठी कार्य करणार आहोत। खूप खूप धन्यवाद महाराज। कॅमेरामॅन रोहित सर, ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।